2017 हा जो ऍक्ट आहे हा 2017 ला आला अंमलात प्रत्यक्षात चालू 2018 चालू झाला ही व्यक्ती आहे ही व्यक्ती तुमच्यावर केस दाखल करू शकते तुरुंगात भोगावा लागू शकतो तुम्हाला आणि शिवाय दंड पण आहे पैशाचा. मग एवढं सारं तुम्हाला सहन करण्यापेक्षा त्या व्यक्तीबद्दल न बोललेलंच बरं ना. उद्या जर ती व्यक्ती आपल्या घरातच असली तर आणि प्रत्येक घरी आहेत आम्ही नावं सांगत नाही आम्ही आता 18 वर्ष मी या तालुक्यात काम करते HIV बाधित रुग्णांसोबत 2006 पासून मी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये काम करते. आता 5-6 वर्ष झालं खाजगीकरण झालंय बेलेरवाड्याने चालवायचे पण पूर्वी गव्हर्नमेंटचं असल्यापासून मी या तालुक्यात काम करते. प्रत्येक गावोगावी जाऊन आम्ही शिबिरं पूर्वी घेत होतो. सगळे लोक आमच्या ओळखीचे आहेत पण आम्ही कोणालाही नावं सांगत नाही की बाबा या व्यक्तीला असा असा आजार आहे. का सांगायचं ती पण आपल्यासारखीच आहे ना मनुष्य प्राणी. तिला पण जगण्याचा अधिकार आहे राहण्याचा अधिकार आहे काम करण्याचा अधिकार आहे. फक्त तिला असा आजार आहे तो आजार आहे म्हणून ती वेगळी आहे का तर नाहीये. तिला त्या आजारासोबत